महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यास नेतृत्व आदरणीय प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांचं स्वागत या ठिकाणी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पुरुष शाखा महिला शाखा या दोघं शाखांच्या वतीने सामुदायिकरित्या ताईंना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल, त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। महिला शाखेचे सर्व पदाधिकारी कृपया पुढे या। पुरुष शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा स्वागत करण्यासाठी पुढे यायचं आहे। जळगाव जिल्हा पूर्व शाखेच्या पुरुष आणि महिला पदाधिकारी कृपया मंचावरती यायचं आहे। सर्वांनी नोंद घ्यायची आहे। वेळेअभावी नाव कोणाचं घेतलं जाणार नाही, नावासाठी रुसू नये आणि फुगू नये। सर्व जिल्हा कार्यकारिणी महत्वाचे त्यांनी लवकर यायचं, वेळेचं बंद पाडायचं, वाट बघायची नाही कोणा नावाची, कोणाचंही नाव घेतलं जाणार नाही। वेळ कमी आहे, ऑलरेडी कार्यक्रम उशीर झालेला आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची माफी मागतो। कृपया सर्वांनी ऍडजस्ट करून घ्यायचं आहे, वेळेचं भान ठेवून समजून घ्यायचं आहे। जिल्हा शाखेचे सर्व पुरुष कार्यकारिणी जिल्हा शाखा फक्त आणि महिला शाखांनी यायचं आहे। ताई सोबत एक ग्रुप फोटो काढायचा आहे सर्वांचा। आपल्या जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा सर्व महिला सैनिक सर्व महिला सैनिक यांनी आपल्या जागा खाली बसायचं, सर्वांनी खाली बसायचं। पुरुष सैनिक मंडपाच्या आजूबाजूला सर्वांनी उभं राहायचं, गाठी गाठी सर्वांनी। या ठिकाणी आता सामुदायिक त्रिसंग पंचकृत्य सुरू होत आहे। सपत्नीक या ठिकाणी सरदार परिवाराच्या वतीनं घंटेजींचं स्वागत केलं जाईल। साधू साधू साधू। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय शमीभाताई पाटील आज या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय म्हणते धम्मबोधी यांना त्रिवार अभिवादन करते। या धम्म मेळाव्याच्या प्रमुख अशा उपस्थित या धम्म मेळाव्याची शोभा आलेली आहे त्या बाबासाहेबांच्या नात सून आदरणीय प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी सुद्धा या ठिकाणी सविनय जयंती करते। महाराष्ट्र राज्याचे पर्यटन सचिव आदरणीय केवाय सुरवडे गुरुजी, तसेच महाराष्ट्र संघटक आदरणीय लताताई तायडे, जिल्ह्याचे नवयुक्त अध्यक्ष आदरणीय सुमंगलजी अहिरे गुरुजी, वंचितचे अध्यक्ष आदरणीय शमीभाताई पाटील, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले अमरनाथ पश्चिमचे अध्यक्ष ज्या आहेत त्या आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थित हा धम्म सोहळा आहे। कारण की हा धम्म महिला सोहळा या ठिकाणी महिलाच असणं आवश्यक आहे आणि ते आंबेडकर यांचं आम्हाला मी खूप हे मानेल, आम्ही सर्व जळगाव जिल्ह्याचे की आम्हाला ही संधी मिळाली की त्यांनी होकार दिला आणि हा कार्यक्रमाला खूप शोभा आलेली आहे। तर मी एवढं सांगेल की हा धम्म मेळाव्याचा उद्देश काय आहे, या धम्म मेळावा का घेतला तसं हे